नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण इथे उपवासाला बनवणारे वाळवण्याच्या प्रकारामधलाच साबुदाणा आणि बटाट्याची पापडी इथे बघणार आहोत. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट अंदाज आणि पद्धत सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, न स्किप करता. साबुदाणा पापडीसाठी मी इथे बारीक साबुदाणा घेतलेला आहे. तर यावेळेस मी जाड साबुदाण्याचा नाही बनवणार आहे, बारीक साबुदाणा वापरलेला आहे. तर 1 किलो मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. 2 वेळा आपल्याला चोळून हा साबुदाणा धुवायचा आहे, जेणेकरून त्याची पावडर निघून जाईल आणि साबुदाणाही व्यवस्थित फुलला जाईल. तर 2 पाण्याने मी इथे स्वच्छ हा साबुदाणा धुवून घेणार आहे. त्यामुळे आपल्या पापड्या एकदम छान बनणार, पांढऱ्या शुभ्र दिसणार. बटाटा जरी आपण टाकला ना तरी याच्यामध्ये पिवळसर ही पापडी आपल्याला दिसणार नाही, पांढरी शुभ्रच आपल्याला ही दिसेल. ह्या पद्धतीने बनवले तर दुपटीने तुमची पापड फुलणार. तर इथे मी 2 वेळा साबुदाणा आपला धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे. साबुदाण्याच्या वरती आपल्याला अर्धा इंच याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून साबुदाणा जो आहे तो पूर्ण फुलला जातो. तर हे बघा, एवढं आपल्याला पाणी ह्यामध्ये ठेवायचं आहे. तर साबुदाणा मी आता रात्रभरासाठी भिजत ठेवलेला आहे. तर सकाळी आपण हा बघूया किती फुलला आहे ते. हे बघा, साबुदाणासुद्धा आपला दुपटीने इथे फुललेला आहे आणि हा मी आता व्यवस्थितपणे मोकळा करून घेणार आहे. छान प्रकारे साबुदाणा भिजला की पापडीमध्येही तो व्यवस्थित दिसतो. तर अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे. तर आता मी हा व्यवस्थितपणे मोकळा करून घेते. तर आपण पुढची आता कृती करूया. यासाठी मी इथे 5 ते 6 बटाटे घेतलेले आहे, मीडियम आकाराचे घेतलेले आहे आणि जाड किसणीच्या साहाय्याने आपल्याला हे किसून घ्यायचे आहे. इथे मोठे बटाटे जर तुम्ही वापरले तर इथे 3 बटाटे वापरले तरीही चालते. तर आता बटाटे आपण व्यवस्थित किसून घेऊया आणि बटाटे किसल्यानंतरही आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. जाड बाजूने बटाटा किसल्यामुळे तो पापडीमध्ये खूपच छान दिसतो, दिसतानाही तळल्यावर एकदम त्यामध्ये दिसला जातो हा बटाटा. तर हे बघा, ह्या प्रकारे मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत. तर हे आपण आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार, कारण पापडीमध्येही तो पांढरा शुभ्र दिसणार, काळपट असं होणार नाही. तर आता मी एक साईडला पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर जाड बुडाचं आणि त्यामध्ये मी तिप्पट पाणी वापरणार आहे. साबुदाण्याच्या आपल्याला तिप्पट पाणी वापरायचं आहे. 2 वाट्या मी इथे साबुदाणा घेतला होता, पण पाणी मी आता इथे एकदम वापरणार नाही आहे. 4 वाट्या मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. मी इथे चिली फ्लेक्स वापरलेले आहे, 1.5 चमचा घेतला आहे, जास्त वापरत नाही आहे मी. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा बिनाही मिरचीचे तुम्ही बनवू शकता, तेही अप्रतिम लागतात खाण्यासाठी. त्यानंतर आपण इथे बटाट्याचा किस टाकून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी आता मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. किसल्यामुळे बटाट्याला शिजायला बिलकुल वेळ लागत नाही. तर हे बघा, पाणीही आपलं व्यवस्थित उकळलं गेलेलं आहे आणि बटाटा आपण बघूया इथे शिजला गेला आहे की नाही व्यवस्थित. तर हे बघा, बटाटा आपला इथे व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता आपल्याला इथे जास्त शिजवायची गरज नाही. त्यानंतर आता आपण साबुदाणा त्यामध्ये टाकून देणार आहोत. पहिल्यांदा आपण इथे 4 वाट्या पाणी टाकलेलं होतं, तर 2 वाट्या मी आणखीन पाणी साईडला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. जेवढं आपल्याला लागेल तेवढं आपण त्यामध्ये हळूहळू नंतर वापरणार आहोत. आणि मीठ टाकतानाही तुम्ही इथे शेवटला व्यवस्थित चेक करून बघू शकता, मिठाचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही. जास्त खारटही चांगल्या लागत नाही, तळल्यानंतर त्या किंवा सुकल्यानंतर त्या जास्त खारट होतात. तर मिठाचं प्रमाण आपण इथे व्यवस्थित मोजूनच घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आणखीन 1 वाटी मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी आता मी साधारण 5 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं, जेणेकरून आपला जो साबुदाणा आहे व्यवस्थित ट्रान्सपरंट व्हायला हवा, म्हणजे तो फुलला गेला पाहिजे व्यवस्थित. तर हे बघा, व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेणार आहे आणि साबुदाणाही आपला शिजला गेलेला आहे, ट्रान्सपरंटही झालेला आहे. ही पूर्ण प्रोसेस मी मीडियम गॅसवरच केलेली आहे. गॅस आपल्याला कुठेही फास्ट करायचा नाही आहे. आणि पुन्हा एकदा मी 1 वाटी इथे पाणी टाकलेलं आहे. 3 पट आपल्याला या पापडांना पाणी लागणार आहे. जास्त जर पाणी टाकलं तर त्यामध्ये साबुदाणा दिसत नाही. जास्त साबुदाणा जर दिसला पापडीमध्ये तर पापडीही दिसायला छान दिसते. हे बघा, या प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता इथे एका प्लॅस्टिकवर मी पापड्या टाकणार आहे. पळीच्या साहाय्याने आपल्याला हे पळी पापड साबुदाण्याचे बनवायचे आहेत.
इथे मी घरामध्ये सुकवणार आहे. पहिल्या दिवशी मी पूर्ण पापड जे आहेत ते घरामध्ये सुकवणार आहे. तर ह्याच प्रकारे आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे. आकार तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुम्ही करू शकता. तर सगळे आपले पळी पापड साबुदाण्याचे टाकून झालेले आहेत. पहिला दिवस मी घरामध्ये सुकवले आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये हे पापड उलटे करून मग टाकलेले. दुसऱ्या बाजूनेही आपल्याला तसेच सुकवून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये मी हे पूर्ण दिवस कडक वाळून दिलेले. तर हे बघा इथे टेरेसवर मी उलटे करून जे टाकलेले होते, कारण खालच्या बाजूनेही ते व्यवस्थित वाळले गेले पाहिजे. तर अशाच प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि 1 किलोच्या प्रमाणामध्ये केलेले तर किती पापड झालेत बघा आणि खडखडीत वाळले आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि मी तुम्हाला हे पापड तळूनही दाखवणार आहे कसे झालेत आपले ते. 1 किलोमध्ये आपले हे भरपूर साबुदाणा बटाटा पापड झालेले आहेत. वर्षभरासाठी पुरतील एवढे झालेले आहेत. नक्कीच करून बघा आणि चवीलाही खूप छान लागतात, अप्रतिम लागतात. तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि पापड बघा आपला काय छान फुलला गेला आहे. दुपटीने आपला हा पापड फुलला जातो आणि त्यामध्ये साबुदाणाही दिसतो व्यवस्थित बघा आणि बटाटाही दिसतो आहे आणि पांढरे शुभ्र झाले आहेत. बिलकुल पिवळट कलर इथं आलेला नाही आपल्या पापडांना. तर अशाच प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. हे उपवासाचे साबुदाणा आणि बटाटा पापड दिसतानाही किती अप्रतिम दिसत आहेत आणि चवीलाही तसेच अप्रतिम झालेले आहेत. मिरचीही प्रमाणात आपण यामध्ये टाकलेली. तर हे बघा कसे दुप्पट पापड आपले इथे फुलले गेलेले आहेत आणि अशाच प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.